बाबा कुठेतरी जाऊन थांब, कुठेतरी जाऊन थांब, कुठेतरी जाऊन थांब. राम राम म्हणलं दोस्ता. अरे हेड, असं कोणाला बी राम राम करीत नसतो मी. काय तो आता काय सेलिब्रिटी झाला आता राम राम करायचे मी पैसे घेणार तू? तसं नाही, समोरच्याचं प्रोफेशन पाहून त्याला राम राम करीत असतो मी. म्हणजे मला सांगा आजचा एपिसोड कसा आहे? आजचा एपिसोड आपला नवीन वर्षाचा आहे. नवीन वर्ष म्हटलं तुला काय आठवतं? बाटली. आताच नाही, लहानपणी तरी बी बाटलीच, पण औषधाची. तसं नाही मित्र. नाही. नवीन वर्ष असलं की आपल्या शाळेत कार्यक्रम असायचे, हा, आहे की नाही? होय. नवीन छान कार्यक्रम होय, व्हायचे. तर मला तशी शाळा आठवली माझी. मग शाळा आठवली, मग शाळेमधले मास्तर आठवली. बर. मग मी मास्तरांना असं रामराम घालीत नव्हतो. मग मास्तरांचं जे प्रोफेशन, जो विषय असेल त्या विषयानुसार त्यांना मी रामराम घालायचो. बाबा म्हणजे कसं रे? म्हणजे समजा मराठीचे सर असतील तर त्यांना ते काय शिकवतात आपल्याला? व्याकरण. बरोबर. मग त्यांना मी म्हणायचो व्याकरण नमस्कार सर. असे व्याकरण नमस्कार. वा क्या बात आहे. वा वा वा. गणिताचे मास्तर असतील तर त्यांना म्हणायचो प्रमेय सर. प्रमेय सर. वा. आणि विज्ञानाचे सर असले की? विज्ञानाचे असतील तर आदरयुक्त चंचुपात्र सर. क्या बात आहे. वा वा. आता मला सांग, इंग्रजीच्या मॅडम असतील तर काय म्हणशील? आय लव्ह यू मॅडम. तुला काय फक्त तेवढंच वाक्य येतं का इंग्रजीत? नाही सॉरी दुसरं येतं ना. मे आय गो टू टॉयलेट मॅडम. बरं आहे. इंग्रजी लेखाची गरज झालेली आहे, तू तरी काय करशील? नाही दादा, पण आपण ह्या रंगमंचावर इकडनं इंग्रजीतनं बतावणी सुरू केली तरी रंगभूमी आपल्याला माफ करेल काय? नाही माफ नाही करणार. पण काय करू आता, इंग्रजी लय गरजेची झाली. मी तर माझ्या पोराला बी इंग्रजी शाळेत टाकलं. काय म्हणतोय? माझा पोरग ज्युनियर केजी ते. हे तर कायच नाही. माझं पोरग 10 kg आहे, कालच वजन केलं. केजी म्हणजे किलोग्राम नाही रे. किलोग्राम नाही. केजी म्हणजे किंडरगार्टन. काय म्हणता? किंडरगार्टन. केंद्र बोलता तुम्ही रे? ते इंग्रजी शाळा तसंच असते ते. सीबीएसई पॅटर्न मध्ये शिकतं माझा पोरग. सीबीएसई. अरे सीबीएसई काय, मी तर माझ्या पोराला एबीसीडी पॅटर्न मध्ये टाकलाय. एबीसीडी? हो. मला कसं माहित नाही? अरे माहित नाही म्हणजे सांगतो ना तुम्हाला. आत्माराम बाबूराव चौधरी धर्मशाळा एबीसीडी. माझ्या बापानं सांगितलं होतं शिक्षण हा प्रत्येक माणसाचा धर्म आहे. लगेच धर्मशाळेत टाकलं मी त्याला. मस्त. अरे हे तर काहीच नाही. त्याला सीईटीची परीक्षा दिली, लगेच 4थीत गेलं पोरग. 4थी साठी सीईटीची परीक्षा? हो, 4थी एंट्रन्स टेस्ट. वा. लयच भारी विनोद करतो. लय हसलोकडे मी आता. हॅपी न्यू इयर. तुम्हाला बी हॅपी न्यू इयर. किती गोड मुलं आहात रे तुम्ही. किती छान मुलं आहात तुम्ही. किती मस्त मुलं आहात तुम्ही. बस. काय नाव बाळा तुमची? तुझं नाव काय? जरा इसकटून सांग ना, मोकळं चाकलं नाव तुझं काय? पार्वतीच्या बाळा, पार्वतीच्या बाळा, तुझ्या पायात बाळा, तशाचा आवाज तररर झाला, गणपती बाळा नाचत आला. पार्वती. गणपतीची आई पार्वती. तुझं काय नाव बाळा? स्वीटी स्वीट गर्ल, स्वीटी ब्युटिफुल, स्वीटी वंडरफुल. वा. स्वीटी, तूच ठरवलं? ए लांबड्या, तुझं नाव काय रे बाळा? ही स्वीटीन तो का बरं स्वीटी वाजवतोय अशी? तुझं नाव काय? माझं खरं नाव काका ऋषिकेश पोपट चेंबुरे, पण माझं टोपण नाव बटाट्या. तुम्ही असं म्हणू नका, तेला सू येते. अरे बरं. अरे काय बरं बाळा, कुठे चाललात तुम्ही? आम्ही चाललो आमच्या पायला घरात. अच्छा, पायला घरात. पिंक पॅन्टल पायला घर. टाटा. उशीर झाला. या बसा. अरे बसा जिथे जागा. अरे ऐक. बसलात. पार्वती जरा साईडला बस. माझ्या पायावर बसलेस तू जरा. अरे बघा, आपल्याला आज संध्याकाळी तुमच्या मम्मी पप्पांसमोर नवीन वर्षाचा कार्यक्रम करायचा आहे. बसा. तर काय कार्यक्रम करायचा? आपण नवीन वर्षाचा कार्यक्रम करायचा आहे.
ऐका हा 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 कळलं ना तुम्हाला हा नवीन वर्ष म्हणजे सांगा मग काय नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्ष म्हणजे नवीन काका नवीन वर्ष म्हणजे बाबा ज्या रात्री असं पार्टी करून असे सरपटत घरी येतात आणि दुसऱ्या दिवशी लिंबू पितात ना त्या दिवसाला हॅपी न्यू इयर असं म्हणतात. याला हॅपी न्यू इयर नाही म्हणत, याला एक दारू माणूस म्हणतात. नाही खोटा काय मम्मी ज्या दिवसानंतर 2 दिवस व्यायाम करते ना आणि नंतर बाकीचे सगळे दिवस झोपून असते ना त्याला म्हणतात नवीन वर्ष. असू दे मी काय म्हणतो हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत करायचं असतं. काय करायचं असतं? स्वागत. कळलं ए शांत तर आपलं ए शांतरा हा तर आपण कार्यक्रम सुरू करायचा. काय करायचं? कार्यक्रम सुरू करायचा. काका काय करायचं? काय सांगतो मला हा. कसं आहे माहितीये का काय? हॅपी न्यू इयरला आपण वेगवेगळे कार्यक्रम करायचे. कोणी डान्स करायचा, कोणी बालगीत म्हणायचं, वा, वा. हा कोणी पोवाडा गायचा. हा उभे राहा. अरे काय चालेल शांत शांत राहायचं. सुरू करायचं की नाही? हा पण हा कार्यक्रम करत असताना गोंधळ घालायचा. हा व्हेरी गुड. दंगामस्ती करायची. स्वीटी वंडरफुल. शांत हा आणि कुठेही मस्ती करायची. स्वीटी ब्युटिफुल. कळलं बाळा, कळलं. वंडरफुल ब्युटिफुल कळलं बाळा. हा तर तुम्हाला कळलं काय करायचं ते? हा काय करणार कार्यक्रमामध्ये? ऐका रे काय झालंय? बसायचंय. नुसतं म्हणालास आता की कार्यक्रम करताना गोंधळ घालायचा, मस्ती करायची, धिंगाणा घालायचा. अरे मी नाही म्हणणार होतो पण तितक्यात ही म्हणाले काका स्वीट गर्ल ब्युटिफुल गर्ल और काका नाही बाबाकडे जायचं बाबा. काका तुम्ही असं म्हणू नका, त्याला सू येते. अरे पण तुझ्या मम्मीने डायपर बांधलाय ना तुला? नाही बांधलाय काका आज माझ्या पप्पानी डायपर बांधलं. याचे पप्पा डायपर बांधून ऑफिसला गेले. पप्पा डायपर बांधून ऑफिसला गेला. अक्कल नाही. त्याचे पप्पा नाही बांधून गेलेत, पप्पा त्याला डायपर बांधून गेले. बरं का कळत तुला? नालायक कुठे काय बोलायचं कळत नाही. शांत बसा. कुत्री नुसती ओरडायला लागते एकदाच. तर कार्यक्रम सादर करायचा. वेळ पण असं तर असू हा आता आपण कार्यक्रम सादर करायचा. ऋषी उभा राहा. हा पोपटचा मुलगा. शांत बसा. हा मला सांग तू काय करणार? काका मी पावडा म्हणणार. काय वेड्या पडतोय. अरे त्याला पाववाडा नाही पोवाडा म्हणतात. काका मला सुद्धा वडापाव मुक्कू. मेंदूची उपासमार करून फक्त देहासाठी पोटाची खळगी भरणाऱ्या मुली पाव वडा म्हटलं की लगेच भुक्कू. हा आणणार पुन्हा भुक्कू पावडा सगळं आणणार. किती पाहिजे तुला? 45. त्या वडापावाला दत्त घेतून खात बस तिकडे गाडीवर बस रे. हा बघू नंतर. हा बघू नंतर. पोवाडा ना पोवाडा काय म्हणणार पोवाडा सांग बघू मला. काका पोवाड्याचे शब्द मी विसरलो. इकडे चला याच्या पाठोपाठ म्हणायचा. हा
सगळे रेडी सगळे रेडी 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 काका. शब्द काय शूरवीर गेले सुसू म्हणून कधीला सू येते ना. हो काम करा मग एक काम करा शूर तुम्ही म्हणा वीर हा म्हणेल रेडी 1 2 3 स्टार्ट. वीर गेले गडावर ऐकूया वीरांची गाथा जी 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 ऐकूया वीरांची गाथा जी 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 ऐकूया वीरांची गाथा जी जी. ओके व्हेरी गुड व्हेरी गुड काय गायला असं गायचं इकडे एक टाकलो इकडे सॉरी अशी इकडे वाळा इकडे हा स्वीट इकडे काका हा काका ए तिकडे जरा तू ये पार्वती इकडे ये हा तुम्ही तिघांनी बालगीत म्हणायचं. काका काका या बालाच्या टकल्यावर बालच नाहीये मग बालगीत कसं गाणार? अशी चेष्टा करायची नाही बिचाऱ्याचं लहानपणी जावळ झालेलं नाही म्हणून डोक्यावर केस आलेलं नाही लक्षात ठेवा. काका काका याचा आदव काय आहे चावलकर पण याला जावळत नाही. असं चेष्टा करायची नाही तुम्ही पण टकलेवाला एक दिवस. आणि आता आरोही आता गाणं म्हणेल तिच्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं बालगीत. हा तोंडात नका दुष्काळ कसं भागात आलायस. हा कुठलं बालगीत म्हणायचं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. हा आरोही रेडी हा 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड हे काय करतेस तो? चॉकलेटच्या बंगल्याला मुंग्या लागतील ना म्हणून मी तो ढल्ला. अरे पण गाणं चालू असताना काय ठल्ला अक्कल आहे तुला? कार्यक्रम चालू आहे ना हा भुको लागले भुको एवढंच करते तू भुको अरे भुको असू दे खा मध्ये खा पण असं करू नका ना असं करू नका. मी पण दमलोय तुम्हाला शिकवून. असं करू नका प्लीज. काका स्वीटी हा स्वीटी स्वीट गर्ल. हा ओके हा भुकू सगळं करणार हा. आणि इकडे झालं तुझं पुक करून. हा इकडे तू इकडे कशी कला आता तुझा सोलो डान्स आहे. काका मला 5 डान्स करायचं. अरे 5 मी स्लो म्हटलं ना सोलो म्हणजे एकटीचा डान्स. एकटीच हा आता आरोही गाणं म्हणणार त्यावर तू डान्स करायचा. चला सगळे बसा खाली बसा. तू कशाला बसलीस? तुझा डान्स आहे ना काका तुम्ही शाणी आहेस तू. उभी राहा हा चला आरोही रेडी स्टार्ट. गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण. अरे बा असं नाही अगं वहिनी जरा गोड दाखव ना. वहिनी गोड दाखव. कसं करायचं दादा मला एक वहिनी. अगं वहिनी गोड दाखवायची गोड. हा एक कर म्हण बघू हे बघ. दादा मला एक वहिनी आण दादा मला एक वहिनी आण. असं गोड करायचा. ओके कळलं तुम्हाला? कळलं तर तू काय करायचा
अरे ते काढा दिन बोल पावडा. उभा, उभा, उभा. काका काका बुकू पावडा. हा हा कळलं कळलं मला. तर तू पोवाडा गायचा, तू डान्स करायचा, तुम्ही बालगीत म्हणायचं. हा चॉकलेटचा ठल्ला. हा ठरला ठरला सगळं. हा एक काम करतो, हिच्या ठल्ल्यात कधी टाकायला आणतो मी, तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. हो. चला चला प्रॅक्टिस करा, मी आलो पटकन. हा चला. चला सुरू करा सुरू करा सुरू करा. ओके. हा चला हो, हो. चला चला चला. काय झालं काय झालं काका वेदाचे वेदाचे हा. काकाली सांगितलेलं आपण करूयाच नको, आपण वेगळंच काहीतरी करूया. काय 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 अमिल काका तू आम्हाला मदत करशील का रे? जा. बघितलं पोरं कशी आहेत ती. ह्या पाळणागरवाल्या मास्तरचं काय करतील ना, यांचा काही नेम नाही, ते वरच्यालाच ठावं. लई दुआड पोरं आहेत. हो तुम्ही नाही ना तुमच्या पोरांची अशी काही तयारी करून घेत नवीन वर्षाची? करत असाल तर सांभाळून बरं. हो. हा तोपर्यंत घेऊ आपण एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन, अर्थात गुरुवारची जत्रा भानगडी जत्रा. चला चला ए उठा ए. अरे खाणं झालं, झोपणं झालं, चला रंगीत तालमीची वेळ झाली. चला ए उठा 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 ए उठा. ए शशिकला शशिका. अगं ए ठमे. अगं घोडे आता खाल्लं, विश्रांती पण झाली. उठा आता उठा. चला उठा. हा हा चला उठा 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 उठा. काका बुकू. तेवढंच कर. जिरलं की लगेच भुकू नंतर झोपू. बस तेवढंच. उठा 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 उठा. ए उठ 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 उठा. या इकडे 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 या. काय आहे तुझं काका? हा हे बघ आता तुमचे सगळ्यांचे मम्मी पप्पा येणार, अजिबात चुकायचं नाही. जसं काय समोर मम्मी पप्पा बसले तुमचे. हा हा हा. अनाउन्समेंट करू मी. नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या पिंक पॅन्थर पाळण्याघरातली ही गोड गोंडस मुलं. मला पूर्ण बोलू द्या. पिंक पॅन्थर पाळण्याघरातली गोड गोंडस मुलं. अरे हो मला बोलू द्या. हा पिंक पॅन्थर पाळण्याघरातली गोड गोंड मुलं मुलं हो हा गोड गोंडस मुलं आपल्या समोर आता नवीन वर्षाचा कार्यक्रम साजरा करणार आहेत. कळलं कळलं. चला चला. तर आता सर्वात प्रथम येतोय ऋषीबाळ. ऋषीबाळ इकडे 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 इकडे. हा आता ऋषीबाळ आपल्या समोर पोवाडा साजरा करणार आहे. ए पोपटचा मुलगा. पार्वती त्याचे बाबा येणार आहेत, आई येणार आहेत. त्या पोपट समोराचा पोपट करू का? म्हणजे ए काका काका आता काय पोपट करायचा? ते ऑलरेडीच पोपट अरे रंगीत तालीम करतो ना आपण. रंगीत अरे इकडे लागलं. सॉरी 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 लागलं असं असतं बा. रंगीत तालीम करतो ना आपण. रंगीत तालीम. अरे सॉरी सॉरी. अरे समोर मम्मी पप्पा बघतात कार्यक्रम. तुमचे मम्मी पप्पा कार्यक्रम बघतात. हा ते काय बोलतील? रडतायत वेड्यासारखे वेडी मुले. हा असं 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 असं. ओके ओके झालं. ठीक आहे. आता हा पोवाडा सादर करेल, बाकीच्याने कोरस द्या. चला तुम्हाला कसं उभं केलं होतं तसं उभे राहा. चला 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 चला. ए असं असं दे असं दे. मम्मी पप्पा बघताय तर तुमचे हे बघतो. हे मस्त करायचे नाही. हा हा हे चल चल नंतर 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 नंतर. पुढे पुढे पुढे. अरे पुढे ये ना पुढे ये ना. चल चल. ओके काका ओके. स्टार्ट स्टार्ट. हे बघतायत मम्मी पप्पा बघतायत. चला 1 2 3 स्टार्ट. अय्या सुर भीगे होठ तेरे राजा दिल मेरा आगे आप रिसा मुझे तन तेरा कभी मेरे साथ. असा पोवाडा शिकवलेला. काका तू असं शिकवलं मला. इकडे इकडे त्याला मी असा पोवाडा शिकवला. काका तू त्याला असाच पोवायला शिकवला होता. याला मी असा पोवाडा शिकवला. हो काका तू असाच पोवायला शिकवला खोटं बोलू नका. काका ए. तू खूप दारू पेला होतास ना, त्यामुळे तुला आठवत नाहीये काका. मी दारू पेलो. काल मी दारू पेलो. शिवास येतो तोंडाला. काका मूर्खपणा करू नका. खोटं बोलू नका. ए आमिर आमिर असा पोवाडा शिकवला होता. बघ विसरतोस तू खरंच. हा, ठीक आहे. हे आपण ऋषीबाळचा पोवाडा नंतर ऐकू, पण तो तसाच गाणार आहे. हा आता तोपर्यंत आपण हे बालगीत बालगीत ह्या तिघांचं बालगीत. हा पार्वती स्वीटी आणि मस्त हा आशू. हा रेडी रेडी. बालगीत म्हणायचं बालगीत. बघतो बरोबर. खाली बस खाली बस खाली बस. हा हा मम्मी पप्पांसमोर व्यवस्थित गायचं बालगीत. हा 1 1 2 3 स्टार्ट. काल
काय भारी धमाल हा 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 होऊ द्या धमाल ए, हा 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 काय भारी धमाल होऊ द्या धमाल होऊ द्या धमाल अंग भिजलं धमाल होऊ द्या धमाल अंग भिजलं काय मी तुम्हाला हे शिकवलं हे शिकवलं आम्हाला अंग भिजलं अरे तुम्हाला हे शिकवलं का मी बालगीत अरे असावा सुंदर चॉकलेटचा मला बालगीत होता हेच काका तू हेच बालगीत शिकवलं हो की नाही ए आरोही हे बालगीत होतं बघ हे बघा तुम्ही माझ्या विरुद्ध कट रस्ताय नाही मला मूर्खपणा नको आहे मी एकेकाला बघून घेईन बसायचे बसायचे काका बसायचे काका लागू नकोस बसा घरी ए तू तू ए आमची शशिकला हुशार आहे हा तू डान्स करणार ना हा शिकवलेला तो वहिनीचा डान्स वहिनीची स्टेप सगळी हा ओके ये आता बघा हिच्याकडून शिका जरा शिका तुम्हाला बरोबर बघतो मी तुम्हाला बरोबर बघा ए बाबा बस हा चल हा करशील ना हा? 1 मिनिट काका काय काय करतोय हा बरं बरं हे काय ठरलंय का तुझं व्यवस्थित हा बरं ठीक आहे चला आर रेडी हा 1 2 3 स्टार्ट बीड़ी जलैले जिगर से पिया जिगर में बड़ी आग है रंग 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 काय काय मी हा शिकवलं हा डान्स शिकवलं हा मी हा डान्स शिकवला हो काका तू हात शिकवला मी गोरी गोरी पण हा डान्स शिकवला अरे हे गाणं होतं अरे सगळे खोटं बोलताय त्याची वहिनी अशीच होती हो की नाही ले तुम्ही खोटं बोलताय तुम्ही एक नंबरचे नालायक झालात माझ्याशी बोलायचं नाही कट्टी चला नालायक मुलं शाली काका अब हम नहीं करेंगे शोर शाली काका अब हम नहीं करेंगे शोर जियाराले झूमे ऐसे जैसे बनवाना चे मोर नाटकं बंद करा सगळी हा तुमची शाली काका काय चालू हे काय बघ ना काय आहे कोणासाठी आहे काका तुझ्यासाठी जे सांसानी ना हे माझ्यासाठी केलं मग मला सांगा तुम्ही असे का वागलात कारण ना काका आम्ही जेव्हा घरी असतो ना तेव्हा मम्मी पप्पा टीव्ही वरती हीच सगळी गाणी ऐकत असतात हो. शिकवलेलं गाणं त्यांना आवडणारच नाही काका म्हणून काका काका माझे पप्पा ना त्यांच्या मोबाईल वर पण बिपाशा बापूशच गाणे गातात दीपशा बापू फेरीचे पिपाशा बासू नाव आहे असू दे पण काका तू शिकवलेलं आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं आम्ही कार्यक्रमाची सुरुवात कशी करणार आहे माहितीये का कशी करणार आहे? चला, चला, दाखव, चला, चला. एक काका काका तू इथे बस ना आवड्यासारखा इकडे रेडी 1 2 3 स्टार्ट विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे तुम्ही खरं सांगू खूप द्वाड आहात मस्तीखोर आहात पण तुम्ही खूप निरागस आहात आणि गोड आहात म्हणून मला खूप आवडता काका आम्हाला पण खूप आवडतं पाहिलं का गड्या तर या लहान पोरांवर जसे संस्कार होतात ना तसंच ते वागतात त्यामुळे मी तर म्हणतो मोठ्यांशी लढावं पण ह्या लहान पोरांच्या नादी लागू नये मी तर माझ्या बी पोराच्या नादी कधी लागत नाही काहून? लय मोकर येते कधी विकेट घेऊन काही सांगता येत नाही अरे एकदा असंच पाहुणा आमच्या घरी आला हो. तर पाहुण्यासमोर पोरग मोबाईल खेळत बसलं माझं अरे बाप. तर पाहुणा म्हणलं हो पा कसा मोबाईल वेड आहे मग? तर पोरग त्याच्याकडे पाहत म्हणलं बैल वेड असण्यापेक्षा मोबाईल वेड असलेलं बरं असतं पाहुण्यानं तशीच बॅग उचलली नीट निघला घरी तर म्हणजे या मोबाईलनं या सगळ्या लोकांनी येड लावलेला आहे हा आणि ब्रेक नंतर आपण तेच बघणार आहोत अंशू म्हणे पॅडी मध्ये अर्थात अंशुनी पॅरडी लय तुझं झाला ना गड्या तू जा.
त्यामुळे कुठे जाऊ नका, बघत राहा गुरुवारची जत्रा भानगडी सत्रा. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है. तो मेहरबानों कदरदानों, अब आपके सामने पेश है अंशुमने पैडी, अनसुनी पैरडी. तर रसिक हो, आजकालचा जो जमाना आहे तो अगदी संगणकाचा आहे. आपल्या आजूबाजूला सगळी वेगवेगळी अशी उपकरणं, अद्ययावत यंत्र आपल्या आजूबाजूला असतात आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या लहान मुलांवर इतका सखोल परिणाम होतो आणि त्या परिणामातनंच हे पुढचं काव्य मला स्फुरलेलं आहे. आणि ते लहान मुलांना कळावं बरं का रसिक हो, बरं आहे ना रसिक? सगळे बरं आहे, तुम्ही पुढे बोला, तुम्ही पुढे तर ते हे काव्य लहान मुलांना कळावं त्यासाठी चाल देखील मी वेगळी अशीच एकदम लहान मुलांसारखी मी बांधलेली आहे. इर्षा, आपली रिहर्सल झालेली आहे. इर्षा, तापरे पोरा मोबाईलचं बटन, तापरे पोरा दाबा, दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. डॅडी मम्मीशी भांडला रे, डॅडी मम्मीशी भांडला रे, पिंटशाळा शिकून दमला रे, शाळा शिकून दमला रे. आता खुल्ली कळी दोस्त देती टाळी, आता तुली कळी दोस्त देते टाळी. फुल आहे बॅटरी दाय. दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. पट्ट बोट नाचती रे, पट बोट नाचती रे, टप मेसेज वाजती रे, टप मेसेज वाचती रे. इंटरनेट लावून खेळा जोरात, इंटरनेट लावून खेळा जोरात. खोळ्या सवंगड्या दा. दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. Come on, one more. दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. मैदानी खेळणं थांबलं रे, पुढे मैदानी खेळणं थांबलं रे, मोबाईलशी जोडी जमली रे, पाठीमध्ये बागन मानेची कमान, पाठीमध्ये बागन मानेची कमान, पाठीमध्ये बागन मानेची कमान, पाठीमध्ये बागन मानेची कमान. चष्मा लावून दाबरे पुरा मोबाईलचं बटन, दाबरे पुरा दाब. 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 क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. वा 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 वा. पॅडी खा, अगदी बरोबर बोललात. मोबाईल आणि मुलं यांचं नातं इतकं घट्ट झालं की सगळंच विसर पडला सगळ्यांना. नाही, खरंय अगदी खरं. पण गावाकडची जी मुलं आहेत जे मोबाईल वापरतात त्यांची परिस्थिती काही वेगळी नाहीये, फक्त एवढंच की त्यांची व्यथा वेगळी आहे. त्यांच्याकडे मोबाईल आहे, रेंज नाही हो. काय करायचं एका कांडीसाठी कौला जाऊन मोबाईल घेऊन उभे राहतात, पण मिळत नाही रेंज. कौलावर रेंज मिळत नाही. त्यावर मला एक अरे 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 त्यावर मला सुचलंय
कावळे सुचलंय तर ते मी पुसायला हे पुसायला घे. थँक्यू. तर मी तुमची अनुमती असेल तर मी सादर करतो प्लीज. हा हो सुरू सुरू. मिस कॉल देता देता बॅटरी उडाली. मिस कॉल देता देता बॅटरी उडाली. अरे पुन्हा मोबाईलला रेंज ना मिळाली. मिस कॉल देता देता बॅटरी उडाली. आम्ही 4 कांड्यांची ही आस का धरावी. आम्ही 4 कांड्यांची ही आस का धरावी. ला 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 ला. रेंज नव्हती कधी तिची ही वाट का पहावी. रेंज नव्हती कधी तिची ही वाट का पहावी. आसवेच मोबाईल आम्हाला मिळाली. आसवेच मोबाईल आम्हाला मिळाली. अरे पुन्हा मोबाईलला रेंज ना मिळाली. मिस कॉल देता देता बॅटरी उडाली. उभा देश मोबाईलने झाकोळून गेला. देश मोबाईलने झाकळून गेला. ला 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 ला. परी आम्हा मोबाईलचा टॉवर ना मिळाला. परी आम्हा मोबाईलचा टॉवर ना मिळाला. लोड शेडिंग रोजचे हे इन्व्हर्टर वाली. लोड शेडिंग रोजचे हे इन्व्हर्टर वाली. अरे पुन्हा मोबाईलला रेंज ना मिळाली. मिस कॉल देता देता बॅटरी उडाली. अरे पुन्हा मोबाईलला रेंज ना मिळाली. दर्द वल्ला वल्ला डोळा वल्ला झाला. क्या बात आहे, क्या बात, क्या बात. दर्द आहे, दर्द. थोडक्यात सांगायचं असं की मोबाईलच्या अतिवापरामुळे दृष्टी जाते, एफिशियन्सी कमी होते, नातेसंबंधांमध्ये दरी निर्माण होते. आणि हे सगळं टाळण्यासाठी मोबाईलचा अतिरेक टाळा. निशा. नमस्कार. तर माझं नाव सुरेखा म्हात्रे. तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या या आगल्या वेगळ्या कवितेच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आलं नवीन वरीस कविता करा घरी. तर आता इकडं आपल्या मागे काही कवी बसलेले आहेत. ते तुम्हाला छान छान कविता ऐकवतील. जर तुम्हाला कविता आवडल्या तर जोर जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि समजा जर तुम्हाला घाणघाण वाटल्या कविता तर दरवाज्यांना पोकल बांबू ठेवलेले आहेत. त्या पोकल बांबूने त्याला फोडफोड फोडायचा. कळलंय सगळ्यांना? हा. तर आता आपण जोरदार तालीने स्वागत करूया आपल्या पहिल्या कवीचं, ज्याचं नाव किरण नयन सुमन. तुझ्या बहिणी कुठे आहेत रे? अहो हे माझं संपूर्ण नाव आहे, कळलं का तुम्हाला? तुमच्यात कोणी बी पुरुष नाही मग?
असं काय करताय? मी अख्खा पुरुष आहे. जाऊ दे, याच्याशी बोलण्यामध्ये कुठं वेळ घालवते. तर तू बस. आता आपण आपल्या दुसऱ्या कवीचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी, ज्याचं नाव मिमिक्री सम्राट श्री दिलीप जानवरेकर. ताई, ते वडे सगळे एकत्र करा. ते एकच नाव आहे, जानवडेकर. ती एकच आहे. मला वाटलं ते वऱ्याची ऑर्डर द्यायची का. चल बस. हा, तर श्री मिमिक्री सम्राट दिलीप जानवडेकर बोला. काय नाही. ए भाई, मी भन. हाँ बहन, तुम पास आए, तू नहीं, यूं मुस्कुराए. तुमने न जाने क्या सपने दिखाए. अब तो मेरा दिल जागे न सोता है. क्या तुम भाई कुछ भी नहीं होता है. डिट्टो सलमान खान बोल. डिट्टो. ना 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 मुन्ना ना ना हम सलमान है, ना हम शाहरुख खान है. हम जय दिलीप है. मी कोणी का असे ना, तुमच्या मिमिक्रीमुळे मुझे भी कुछ कुछ होता है. तुम नहीं समझोगे जानवडेकर जी. ए भाई हट. ए बहन, ना हम जानवडेकर है, हम जय दिलीप है. जय दिलीप, समझे. जय दिलीप आहे ते. जय दिलीप, मी तुमची सही घेऊ. मी तुझा जीव घेऊ. खवातीन हजरात, खवडा दूंगा तुझे आज रात. समझे. वा वा वा, टाल्या. या दोन कवींचं स्वागत झालेलं आहे, तर लगेचच आपण आपल्या भवानी. हा काय आहे मला कोण बोलिवणार? तुझा बा इथं कवादरनं टेजवर बसून राहिले मी. आता पाय दुखून फार मुंगी आल्या पायात. आता काय वारू येण्याची वाट बघतीस वय? हा काय ग, आता तू ह्याच्यात जास्त कुठं चालली दिलीप कुमार. सॉरी बाई, सॉरी. तर मिस्टेक झाली माझ्याकडनं. आपल्या ज्या बाई आहेत त्यांचं आपण जोरदार तालाने स्वागत करूया. त्यांचं नाव माधवीताई बोरिवलीकरी. आईच्या गावात तोडला रे टेबल हिने. या साईडला घ्या. वा ताई, तुम्ही किती छान नाचता हो. बाबा माझे, तुला बघून तर ना मला माझ्या फड्यामधल्या सर्जाचीच आठवण झाली. येतोस का आमच्या फड्यामध्ये? जागा रिकामी आहे. बघा, इथे एक कवी संमेलन आहे आणि मी ते सादर करायला आलोय. कविता. चल बसून जा चांगलं. बाई बसा तुम्ही. टेन्शन नका, जेवलं टेन्शन देतात बाई. चल कविता सादर कर. हा, तर आपल्या समोर आता आपले जे ज्येष्ठ कवी आहेत ते कविता सादर करणार आहेत, ज्यांचं नाव किरण नयन सुमन. तू म्हण ना आता काहीतरी. तर माझी कविता ही कविता नाहीच आहे. नाही तू म्हणजे काय कोरं कागद आणलं का काय? नाही कविता नाहीये. म्हणजे मी खास स्त्रियांसाठी लिहिलेले उखाणे आहेत. ऐका, माझा पहिला उखाणा ऐका. हा, परसात अंगण, अंगणात तुळस, तुळशीचं पान, दिसतंय छान, छबुराव आमचे शाळेत शिपाई, घंटा वाजवतात टन टन टन. घाण घाण कवरी घाण कविता मना नाही आवडली. मना दुसरी ऐक. सॉरी मी दुसरी ऐकतो. ऐका. हा, काचेची बशी दुधी हलवा. अरे मायला तुझ्या काय हलवा, कुणाचा हलवा, कशाला हलवा, याला कुठेतरी हलवा. हो, पूर्ण कविता तरी ऐकून घ्या माझी. काचेची बशी दुधी हलवा, हलवा खाऊन छबुराव दाखवतात जलवा. काय मेल लाजताय, काय मुरडताय, काय लचकताय बाबो. तुला तर बघून ना मला आमच्या फड्यातल्या छबुरावांचीच आठवण झाली रे. त्यांच्या नावानं उखाणा नाही घेतला मी कधी, पण बाई वाड्यावर या. मी येऊ वाड्यावर. मी येऊ. तू कशाला येतोस वाड्यावर? सांगता नाही. जा तिकडं. का कापूस मी जायचा का तिकडं? चल, जळाला वाडा माझा. चल. तू आपण आता स्वागत करूया आपल्या दुसऱ्या कवीचं, ज्याचं नाव श्री दिलीप जानवडेकर.
तर आपण तुमच्या समोर एक रापचिक आयटम कविता सादर करणार आहे. नाही 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 मास्तर नाही आयटम न ग लावणी चालेल. बाई मग वाड्यावर घ्या. मी येऊ का? मी येऊ वाड्यावर? मी येऊ? अरे तू कशाला येतो वाड्यावर? वाडा विकला ना तिकडे. काजू कतली कुठली हो तिकडं. तुमचं चालू द्या पुरे. ऐका ऐका. हा तर मी तुमच्या समोर 2 आवाजात कविता सादर करणार आहे. बर. एक नाना, दुसरे दादा. वा. देख ये ले हिंदू का खून, ये ले मुसलमान का खून. अरे मायला कशाला हिंदू का मुसलमान खून का खून करताय बाबा? अपना खून अपने पास रखने का, समझा ना? जब मायला तुझे मी देख पिंठा बता इसमें हिंदू का कौन सा है, मुसलमान का? अरे किसको क्या बोल रहे, हम लोग क्या मालूम? अपना अपना पूछ लो ना. ए पिंठा बता, पिंठा हिंदू का. धन्यवाद. कविता संपले. संपली कविता? तुला काय करायचं? तू माझ्या इथे ना. काय बस. तुझं हे काय चाललंय हा? कला म्हणजे काय तुला खायची गोष्ट वाटली बाय? अरे आम्ही तर 4-4 तास फड रंगवितो आणि तुम्हाला सध्या 4 वळी रस्ता येईना वय. हा हा मग तुम्हाला एवढं वाटतं ना, मग तुम्ही बोला. हा हा बोला. म्हणजे काय? ऐकाच ऐका. बाई कविता चालू करताय ना? थांब रे तापाला येळ लागतो ना. हा? अरे ढोलकी तापाला येळ लागतो. ऐक ये की आता गुमान उभा राखी तुंतून घेऊन. मी नाही जाणार. जाना जाना जा. ऐका आता म्या करून सवाल द्यायचा जबाब. कधी होतोय मोठा कधी होतोय छोटा ग. कधी होतोय मोठा कधी होतोय छोटा ग. ए मेल्या काय तुझ्या हातात चाललंय आता? कधी मीच दाखवायला आली आहे ना व. कधी होतोय मोठा कधी होतोय छोटा ग. कधी लागतो या डोंगरा मंदी कधी नदीच्या काठा ग. माझ्या राजा तुर माझ्या सरजा तुर. ए काय हे कौरा असलेले. मी इकडे थांबणार नाही. मी चालले. ए कुठे चाललेस गड्डूच ना रे? दे की उत्तर. मला गावरा उत्तर आलं असतं तर मला अँकर कोणी बनवलं असतं? मग ऐक पौर्णिमेला होतोय मोठा आणि चतुर्थीला छोटा ग. पौर्णिमेला होतोय मोठा चतुर्थीला छोटा ग. डोंगरा मागे चांदो बहार कधी नदीच्या काठा ग. माझ्या राणी तुर माझ्या सरजा तुर. काय मग मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात एकदम झाक झाली का नाही? हा आणि आम्ही तुम्हाला वचन देतो की येतं वर्षभर आम्ही तुमचं असंच मनोरंजन करत राहू. तर दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9:30 वाजता पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हॅपी न्यू इयर.